राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. लोणचं कुठलंही असो सगळ्यांना आवडतं, पण बऱ्याचदा लोणचं घातल्यावर बुरशी येते, वास येतो, खराब होतं आणि सगळी मेहनत वाया जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवशिक्यांसाठी 3 किलोच्या परफेक्ट प्रमाणात 2 वर्ष टिकणारे लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. यात घरी लोणच्याचा मसाला कसा तयार करावा, प्रत्येक पदार्थाचं योग्य प्रमाण आणि अजून काही पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मी आपल्याला छोट्या छोट्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहेत, त्यामुळे तुम्ही पण मस्त चटकदार चविष्ट बाजारापेक्षाही सुपर लोणचं घरी बनवू शकाल. चला तर पाहूया. टिप 1. कैरी कोणती घ्यावी. त्यासाठी इथे मी 3 किलो गावरानी कैरी घेतलेली आहे. ही कैरी आंबट असते, तर कैरी घेताना ती अशा प्रकारे कडक असावी, आतली कोय पक्की असावी. जर कोवळी कैरी असेल तर लोणचं लवकर खराब होतं. लोणच्याची कैरी घेताना ती मऊ किंवा पिकलेली नसावी. तुम्ही जर कोवळी पिकलेली कैरी घेतली तर लोणच्याला वास येतो, सोबतच बुरशी येण्याची पण शक्यता असते आणि फोडीसुद्धा मऊ पडतात. टिप 2. कैरी 2 पाण्याने स्वच्छ धुवून मोठ्या पसरट भांड्यात अशा प्रकारे आपण ठेवू. आपल्याला कैऱ्या बुडतील इतपत पाणी ठेवायचं आणि 6 ते 7 तासासाठी आपण पाण्यात अशाच राहू देऊ. त्यामुळे काय होतं, या कैरीवरती चीक असतो, तो सगळा निघून जातो. हा चीक आरोग्यासाठी चांगला नसतो. आणि एक दुसरा फायदा असा की कैरी जर आपण पाण्यात ठेवली त्यामुळे कैरी मऊ पडत नाही. टिप 3. त्यानंतर कैरी चोळून धुवून घेऊ, त्यामुळे चीक पटकन निघेल. धुतलेल्या कैऱ्या आपण कॉटनच्या कपड्यावर ठेवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेऊ. कैरी ओली नको राहायला, कैरी कोरडी करणं आवश्यक आहे. कैरीवर पाण्याचा अंश नको राहायला. अर्धा तास कैऱ्या आपण अशाच पंख्याखाली ठेवू, म्हणजे पूर्णपणे कोरड्या होतील. कैरी जर ओलसर राहिली तर लोणचं खराब होऊ शकते आणि बुरशी पण येऊ शकते. टिप 4. कैरी फोडणे. एकतर घरी अडकित्त्याने फोडा किंवा बाजारातून फोडून आणली तरी चालेल. कैऱ्या मी घरीच फोडल्या आहे. माझ्याकडे कैरी फोडायचा अडकित्ता आहे. आता मला जशा जमल्या तशा मी मध्यम आकाराच्या फोडी केल्या आहे. तर कैरी फोडून झाल्यानंतर कोळसा आतला गर काढून घेऊ. फोडलेली कैरी तुम्ही ज्या भांड्यात ठेवता त्या भांड्याला पाण्याचा अंश नको. टिप 5. अत्यंत महत्त्वाची टिप. लोणच्यासाठी मसाला बनवणे. तर मी 3 किलोसाठी प्रमाण सांगत आहे. 1 आणि 2 किलोसाठी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की लाभ घ्या. तर मसाला तयार करण्यासाठी मोहरी डाळ 2.5 वाट्या, मीठ 2.5 वाट्या, लाल तिखट 2 वाट्या, हळद अर्धी वाटी. हे तर झालं वाट्यांचं प्रमाण. वाट्यांचं व वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. बडीशेप पाऊण वाटी, मेथीदाणा पाऊण वाटी, सबंध धणे अर्धा वाटी, 12-13 काळे मिरे, हिंग आवश्यकतेनुसार. इथे मी खडा हिंग खलबत्त्यात कुटून बारीक करून घेतलेला आहे. तर मी सगळं साहित्य या वाटीप्रमाणे मोजून घेतलेलं आहे. याप्रमाणे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. अर्धा लिटर आणि 1 वाटी भरून वर तेल. सगळ्यात आधी थोड्याशा तेलात मेथीदाणा परतून थोडीशी जाडसर पूड करून घेऊ आणि बडीशेप धणे न भाजता जाडसर पूड करून घेऊ. मेथीदाणा परतण्यासाठी कढईत थोडंसं तेल घेतलं आहे. त्यामध्ये मेथीदाणा घालून लो टू मीडियम फ्लेमवर थोडासा परतून घेऊ. मेथीदाणा आपल्याला खूप जास्त नाही परतायचा, किंचित रंग बदलेपर्यंत परतायचा आहे. मेथीदाणा जर जास्त परतला तर तो कडसर होतो. तड आवाज येत आहे. साधारण 3-4 मिनटामध्ये मेथीदाणा परतून झालेला आहे. गॅस बंद करून मेथीदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे मेथीदाणा, बडीशेप आणि धण्याची मी थोडीशी जाडसर पूड करून घेतली आहे. मसाला तयार करण्यासाठी मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी बेसमध्ये मीठ घालू आणि अशा प्रकारे बोटं फिरवून जागा करून घेऊ, म्हणजे मसाल्यातलं तेल सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता यावरती मोहरीची डाळ घालू. आपल्याला मिठावरती डाळीची लेयर करायची आहे. त्यानंतर घालूया तिखट. आपल्याला सगळीकडे व्यवस्थित तिखट घालायचं आहे. याच प्रकारे आपण तिखटवरती मेथीदाणासुद्धा घालू. आता यावरती घालूया हळद. अर्ध्या भागमध्ये घालूया आपण बडीशेप. बडीशेप बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. अर्ध्या भागात घालूया जाडसर धण्याची पूड.
तर अशा प्रकारे आपण सगळे एकावर एक लेयर मसाल्यांचे घालून मसाला तयार करून घेऊ। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे आणि यातून धूरही निघत आहे। गॅस बंद करूया। सगळ्यात आधी यामध्ये घालूया आपण काळे मिरे। आता यामध्ये आपण घालूया हिंग। तेल थोडंसं थंड करून तयार मसाल्यांवर घालू। एकदम खूप गरम तेल घातलं तर मिरची हळद करपते, त्यामुळे रंग चांगला येत नाही। झाऱ्याच्या मदतीने एकत्र करून घेऊ। आपल्याला ही प्रोसेस लवकर करायची आहे। तेल जर गार झालं तर मसाले तेलात व्यवस्थित परतले जात नाही। थोडं तेल घालून मिक्स करून घ्यावे। सगळं तेल घालून झाल्यानंतर मसाल्यात मिक्स करून घेऊ। तर इथे लोणच्यासाठी घरगुती मसाला बनून तयार आहे। हा मसाला आत्ता खूप गरम आहे। रूम टेम्परेचरवर येईपर्यंत मसाला गार करून घेऊ। जर गरम मसाल्यात कैरी मिक्स करून लोणचं भरलं तर लोणचं लवकर खराब होतं। टिप 6, मसाला गार होतोय तोपर्यंत बरणीला हिंगाची धुरी देऊ। त्यासाठी कापसाचा बोळा घेऊ, त्याला प्रज्वलित करू, त्यावरती हिंग घालू व ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे ती पालथी करून ठेवू। बरणी स्वच्छ धुवून उन्हात कोरडी करून घ्यावी, त्यानंतरच बरणी ठेवावी। या धुरीमुळे लोणचं सहसा खराब होत नाही। 2 तास झाले आहे। बरणी सरळ करू आणि यामध्ये लोणचं भरू। धुरी दिल्यानंतर आपल्याला बरणीच्या बेसमध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ जास्त नाही घालायचं। पोहे खायचे 2.5 ते 3 चमचे मीठ घालावे। साधारण 2 ते 3 तासामध्ये मसाला पण गार झालेला आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे। आता मसाल्यात फोडून ठेवलेल्या कैऱ्या घालू व हाताच्या मदतीने मिक्स करू। तर इथे मी निम्मे फोडी घेतलेल्या आहे। फोडी मसाल्यात मिक्स करून घेऊ। प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे अशा प्रकारे एकत्र करून घेऊ। मसाला कैरीच्या फोडी एकत्र करून झाल्यानंतर तयार चटपटीत आंबट तिखट लोणचं बरणीत भरू। 8 ते 10 फोडी मसाल्यात लपेटून बरणीत घालू। खूप छान चविष्ट लोणचं बनून तयार होते। फोडी संपल्यानंतर उरलेल्या फोडी पुन्हा मसाल्यात एकत्र करून घेऊ आणि सेम प्रोसेसने भरून घेऊ। 2, 3 जितक्या बरण्या आपल्या भरत असतील तेवढ्या बरण्या आपण भरून घेऊ। लोणचं भरून झाल्यानंतर आपल्याला झाकण लगेच नाही लावायचं आहे। अशा प्रकारे अर्धवट उघडं ठेवायचं आहे 1 तास। तर इथे सगळं लोणचं भरून झालं आहे। साधारण 10 ते 12 दिवस झाले आहे। लोणचं पाहू। लोणचं बऱ्यापैकी खाली बसलं आहे। बरणी फुल भरलेली होती, पाहुणे आले होते। 1 बरणी पूर्ण लोणचं वापरल्या गेलं। 2-3 दिवस रोज खाल्ल्या गेलं। टिप 7, चमचा कोरडा करून लोणचं वर खाली करून घेऊ। प्रमाण योग्य असल्यामुळे बुरशी खराब होणं दूर। आता यामध्ये आपण तेल घालू। तर इथे मी छोटी अर्धी पातेली भरून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गार करून घेतलं होतं। ते घालू आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तेल मात्र आपल्याला गार करूनच घालायचं आहे। तेल इतपत घालावे की कैरीच्या फोडी तेलामध्ये बुडलेल्या राहायला पाहिजे, त्यामुळे फोडी मऊ पडत नाही। खालपासून वरपर्यंत व्यवस्थित चाळ देऊन मिक्स करून घेऊ। ही प्रोसेस आपल्याला 2-3 वेळेस 8-10 दिवसाआड करायची आहे। झाकण लावून वरतून आपण नॅपकिन व्यवस्थित बांधून देऊ। असं केल्यामुळे आपलं लोणचं सेफ राहतं। तर असं हे साध्या सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा ह्या वर्षी लोणचं नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका। आता लोणच्याची काळजी कशी घ्यावी यावरती मी एक वेगळ्याने व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।